नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. देवाला वाहिलेली फुले मी जमा करून घेतली आणि त्यांच्या पाकळ्या वेगळ्या केल्या. त्यामध्ये मी तुळशीपत्रही घेतले. त्यानंतर ती फुले मी उन्हामध्ये सुकवायला ठेवली. 2-3 दिवस सुकल्यानंतर ती मस्त अशी सुकून गेली. पाहताय तुम्ही, अशी मस्त सुकून घ्यायची. त्यानंतर ती मी मिक्सरमध्ये वाटून घेतली. त्याची बारीक अशी पूड बनवून घेतली मिक्सरमध्ये. त्यानंतर मी चाळणीने चाळून घेतली. चाळण्यामुळे आपल्याला बारीक अशी पूड मिळते. त्यामुळे काय होते की धूप बनवताना ती बांधताना उपयोग होतो त्याचा. त्यानंतर अशी मस्त बारीक पूड त्याची तयार झाली आहे. तुम्हाला दिसते तशी अगदी बारीक पूड तयार करून घ्या, चाळून घ्या. निर्मलण्यामध्ये आपण देवाची फुले नेहमीच टाकत असतो, पण आता उन्हाळा सुरू आहे. भरपूर ऊन असल्यामुळे ही फुले लवकर सुकून जातात. त्यामुळे अशा प्रकारे घरच्या घरी होममेड धूप आपण बनवू शकतो. धूप बनवताना यामध्ये मी काही वस्तू ॲड केल्या आहेत. त्यामध्ये गाईची गोवर आहे, ती अशी बारीक करून घ्या. हाताने चुरून बारीक करून घ्या, म्हणजे मिक्सरला वाटताना इझी होईल. जसे की सर्वांना माहीतच आहे की गाईच्या गोवरीमुळे वातावरणामध्ये शुद्धीकरण होते. आपल्या इथे सर्व धार्मिक कार्यांमध्ये गाईच्या गोवरीचा उपयोग केला जातो. त्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून मिक्सरला छान असे वाटून घ्या. पुन्हा एकदा त्याची चांगली अशी मस्त फाईन अशी पूड बनवा. त्यानंतर इथे मी दालचिनी पावडरची पूड घेतली आहे. त्यानंतर मी इथे भीमसेन कापूर वापरला आहे. तो असा हाताने बारीक करून घ्या. हाताने तो लवकर बारीक होतो. त्यानंतर मी इथे मध ॲड केले आहे. त्यानंतर इथे मी गाईचे तूप घेतले आहे. जशी आपली गरज असेल त्यानुसार ते गाईचे तूप आपण यूज करावे. त्यानंतर इथे सर्व मिश्रणाला ओलसरपणा येण्यासाठी इथे मी गुलाबजल यूज केले आहे. गुलाबजलही आवश्यकता असेल तसे यूज करावे. अशा प्रकारे सर्व मिश्रण मी असे ओलसर करून घेतले आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी करण्यामध्ये जो आनंद आहे कदाचित तो कशातच नाही. व्हिडिओ तर बनवला, पण आता स्क्रिप्टिंगसाठी काय याचा विचार करता करता मी धूप बनवत होते. तसेच मध्ये मी स्वामींचा नावाचा जपही करत होते. आजचा शनिवारचा दिवस कसा गेला कळाला नाही. सकाळची दिवाबत्ती, देवपूजा, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं गुरुवारच्या व्हिडिओमध्ये की मी हळदीचे लेपन करते. तसं हळदीचं लेपन, बाकीची घरातली सर्व कामे हे करता करता दुपार झाले. दुपारनंतर मी हा व्हिडिओ बनवायला घेतला. व्हिडिओसाठी स्क्रिप्टिंग होते, पण ती लिहून नाही तर मनातल्या मनात होते. त्यामुळे जरी व्हिडिओमध्ये माझ्याकडून बोलताना जर काही चुका झाल्या, कुणाचं मन दुखवलं गेलं, त्यासाठी क्षमा असावी. इथे मी धूप 2 प्रकारे बनवले आहे. एक हातावर ठेवून त्याला गोल गोल फिरून त्याचा शेप दिला आहे. त्यानंतर इथे मी दुसऱ्या प्रकारे असे बनवले आहे. हातावर शेप न देता मी ताटामध्ये असं ठेवून त्याला गोल गोल फिरून मस्त असा शेप दिला आहे. धूपसाठी बनवलेले जे मिश्रण आहे ते मध्ये सुकते. त्यामुळे त्यामध्ये थोडे थोडे गुलाब पाणी ॲड करा आणि असं सर्व मिक्स करून घ्या. दुपारची वेळ आहे. आमच्या इथे खूप शांतता असते, पण खाली एक फॅब्रिकेशनची दुकान आहे. त्यामुळे थोडा तुम्हाला व्हिडिओमध्ये ठक असा आवाज येत असेल. अशा प्रकारे मी सर्व धूप बनवून घेतले. या मिश्रणामध्ये मी अत्तरही ॲड केले, पण तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला. त्यामुळे तुम्हाला इथे तो दिसला नाही आहे. तुम्हीही अत्तर ॲड करू शकतात. इथे अशा प्रकारे सर्व धूप मी बनवून घेतले. त्यानंतर ते उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवले. संध्याकाळच्या पूजामध्ये मी आज बनवलेले धूप वापरून पाहिले. शक्य ते 2-3 दिवस वाळल्यानंतरच यूज करा.